12 वाजले. 12:05 पर्यंत ट्राय करेन मी कंप्लीट करायचं. इट इज आता परत ट्राय वरून सांगतो. देयर इज नथिंग इन द वर्ल्ड व्हिच ट्राय असतो. आयदर यू विल डू इट और आयदर यू विल नॉट डू इट. जर मी प्रयत्न करीन या शब्दाला काही अर्थ नसतो. आयदर यू विल डू इट और आयदर यू विल नॉट डू इट. दोनच गोष्टी असतात. तर लवकर गुड आफ्टरनून एव्हरीबडी. तुमचा थोडासा टायमिंग येईल. त्या टायमिंगमध्ये थोडंसं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. बालाजी सर आणि कुंभार सर, तुम्ही सगळे एक्सपर्ट आहे असं मी हे करतो, डिक्लेअर करून टाकतो. पण या प्रेझेंटेशनमध्ये काय करू शकतो तर जस्ट रिकॅप 7 दिवसाचा आपण काय काय शिकलो, मी काय काय शिकलो, मी इथून टेकअवेज काय घेऊन जाणार आहे आणि मी माइंडसेट काय घेऊन आलो. ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर मी फक्त LNTचं नाव बघून डायरेक्टली लगेच फॉर्म भरून टाकला होता. 2018 मध्ये मी LNTचं स्विचगिअर LV सिलेक्शन ऑफ स्विचगिअर हे ट्रेनिंग पुण्यामध्ये केलं होतं. आणि मी एवढं पण सांगतो तुम्हाला की त्या नोटिफिकेशनमध्ये मी नेक्स्ट पेजला इलेक्ट्रिकल आहे हे पण बघितलं होतं. मी कम्प्युटरचं बघितलं आणि प्रोग्रामिंग ऑफ पायथॉन मला शिकायला भेटणार ह्या माइंडसेटने मी ॲक्च्युली आलो होतो. आणि इथं ज्यावेळेस डे 0ला मीट आणि ग्रीड सेशन झालं त्यावेळेस समजलं की इलेक्ट्रिकलचं वेगळं सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिकलचे रिसेट ट्रेन शिकायचे. तर म्हणजे माझं तसं मूड ऑफ होता बरं का. मी पायथॉन शिकायच्या जे आपला इंटरेस्ट वेगळा असतं ना, पायथॉन शिकायच्या दृष्टीने आलोय आणि आता इलेक्ट्रिकलचे रिसेंट ट्रेन शिकणार आहे. पण खरं सांगू पूर्ण 7 दिवसामध्ये जे काय नॉलेज गेन केलेलं ते अप टू द मार्क नसून त्याच्या पण एवढा अभाव गेलेला आहे ना की आय कॅनॉट, म्हणजे माझा छोटासा मेंदू ते सगळं नॉलेज आता स्टोअर करू शकत नाही असा प्रॉब्लेम झाला नाही. की इथं मला कुठेतरी आता स्वतःला बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम सारखं ते नॉलेज कुठेतरी मॅनेज करायचंय आणि ते स्टोअर करून ते कसं मी आता युटिलाइज करेन पुढे जाऊन. याच्यामध्ये त्याचा माझ्या तब्येतीवर पण इफेक्ट झाला. म्हणजे मी एवढं ओव्हर कॉन्शियस किंवा एवढा विचार करत असतो. त्याच्यामध्ये आपण मेन जो डोमेन शिकलो तो होता सॉफ्ट स्किल. सॉफ्ट स्किलमध्ये सगळ्यात डिफिकल्ट ॲक्शन प्लॅन बनवता मला हा वाटलं बरं का की टीचिंग प्लॅन आपण इझिली बनवून टाकतो, डेट्स टाकतो त्याच्यामध्ये. पण मला ज्यावेळेस स्वतःला प्रॉमिस करायचं की ही मी ॲक्शन जाऊन घेणार आहे तिथं कॉलेजमध्ये, तर त्याला मी आता डेट कुठल्या देऊ. म्हणजे एवढे कन्स्टंट होते सर. ॲक्च्युली तुम्ही आम्हाला फार कमी टायमिंग दिला. फर्स्ट डेलाच PPT देऊन जर सांगितलं असेल तुम्हाला ॲक्शन प्लॅन बनवायचा आहे तर थोडं विचार करत करत आम्ही त्याच्यामध्ये वेळ मिळाला असता आम्हाला थोडा जास्त. नाही सॉफ्ट कॉपी म्हणजे आम्हाला माहित होतं आम्हाला टीच बॅक करायचं शेवटच्या दिवशी. पण ते कमी टाईममध्ये कसं म्हणजे मला पर्सनली डिफिकल्ट वाटलं की इम्प्लिमेंटेशनला मी डेडलाईन कशी देऊ. प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या असू शकतात. मी ऑलरेडी डिक्लेअर केलं तुम्ही सगळे एक्सपर्ट आहे. त्याच्यानंतर असेल की आता जेवढे सॉफ्ट स्किल शिकलो ना हे सगळे कम्युनिकेशन स्किल ऑलरेडी बऱ्यापैकी वाचलं होतं, बघितलं होतं, काही ट्रेनिंग्समधून शिकलो होतो. पण इथं जी इम्प्लिमेंटेशनची पद्धत होती त्याच्यामुळे असं लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी या इंटरकनेक्टेड आहेत. बालाजी सर आपण सकाळी नाश्ता करताना पण हेच बोललो आपण की सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. की फर्स्ट कम्युनिकेशन नसेल तर टीम बिल्डिंग होणार. टीम कम्युनिकेशनमुळे टीम आपली बिल्ड होते आणि टीम बिल्ड झाल्यानंतर टीममध्ये जर आपण वर्क टुगेदर केलं तर आपलं टाइम मॅनेजमेंट होऊ शकतं. असं नाही की कम्युनिकेशनमधून टीम आणि नंतर टाइम असा कुठलाही लॉ नाही आहे. पण एक इन जनरल देर इज ऑलवेज समथिंग विच इज जॉईनिंग ऑल सॉफ्ट स्किल्स. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हेकल, विदाउट बॅटरी व्हेकल चालणार नाही. विदाउट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम ते व्हेकल ओव्हरहीट होईल किंवा बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम शिवाय प्रॉपरली चार्ज होणार नाही. सिमिलरली सॉफ्ट स्किल्स आहेत त्याच्यामध्ये नेक्स्ट जे अचिव्हमेंट मोटिवेशन आहे त्या यस्टरडेच्या सेशनमध्ये आपण हे शिकलो की अचिव्हमेंट मोटिवेशन पण कसं आपल्या सॉफ्ट स्किलला रिलेट करते. आणि हे सगळे जर सॉफ्ट स्किल व्यवस्थित आपण केले तर त्याच्यामधून एक पर्सनल इफेक्टिव्हनेस येतो की ज्याच्यामुळं
आपली वैयक्तिक इफिशियन्सी वाढणार आहे. इफिशियन्सी सोबत आपण इफिशियन्सी जर वाढली तर आपली जी पर्सनल लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ आहे, ती आपण बॅलन्स करू शकतो. आणि ॲड ऑन स्किल जे आपण आपलं आता इथून गेल्यानंतर सॉफ्ट स्किल्स सोबत जे रिसेंट ट्रेंड्स आपण शिकलेलो आहे हे आपल्यासाठी ॲड ऑन स्किल होते, जे आपण नंतर जाऊन आपल्या कोर्स स्टाफला शिकवले पाहिजेत, सांगितले पाहिजेत आणि त्या स्टुडंटला पण सांगितले पाहिजे. मराठीमध्ये आपण नॉलेज रिलेटेड बरेच वेळा म्हणतो की जेवढा तुम्ही द्याल ना तेवढं तुमचं वाढतं नॉलेज. बऱ्यापैकी इंडस्ट्री कल्चरमध्ये ते असतं, हे आम्ही ऑब्झर्व केलं सर. पण टीचिंगमध्ये कुठेतरी बऱ्यापैकी ज्या इनविजिबल वॉल्स असतात त्या का असतात ते माहीत नाही, पण असतात त्या. काही जण रिलेट करतील, बहुतेक गव्हर्नमेंटमध्ये जास्त रिलेट करतील त्याला. त्याच्यामुळं शेअरिंग तेवढं होत नाही, शेअरिंगला फार रिस्ट्रिक्शन्स असतात. मग हे जर तुम्ही जेवढं द्याल तेवढं आपलं वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण टाईमशी रिलेटेड सेकंड्स, तुमच्या अकाउंटमध्ये एवढे सेकंड्स 24 आवरचे जमा आहेत, मग ते आपल्याला युटिलाइज केले पाहिजेत. हे जसं म्हणतो ना तसं जे आपल्याकडं नॉलेज आहे ते जर प्रत्येक वेळी तुम्ही डिलिव्हर केल्यानंतर डबल होणार असेल तर व्हायला. त्याच्यामध्ये ट्रेनिंग डिलिव्हरी स्किल्स आहेत. हे बऱ्यापैकी मी असं प्लॅन केलेलं आहे की माझ्यासोबत जे स्टाफ्स आहेत त्यांना मी डिलिव्हर करेन. आणि कम्युनिकेशनमधून एक पॉईंट मी शिकलेलो आहे की डिलिव्हर केल्यानंतर पण आमचंच एक्झाम्पल देतो, आमच्या प्रिन्सिपल मीटिंग 1.5-2 तास चालतात आणि मी रिटर्न मीटिंगवरून रिटर्न आल्यानंतर मी 5 ते 10 मिनिटामध्ये आमची मीटिंग संपवतो स्टाफची. पण काही वेळेस असं लक्षात येतं की जे ब्रेन स्टॉर्मिंग होतं आणि ज्याच्यातून कन्क्लुजन येतात प्रिन्सिपल मीटिंगमधून ते मी 5 मिनिटात दिल्यानंतर परत काही वेळानंतर की सर तुम्ही काय सांगितलं होतं. म्हणजे मी फीडबॅक घेत नाही. तुम्ही आता इथून पुढे गेलं तर फीडबॅक पण घ्यायला शिकेन की जर मला इफेक्टिव्हली टाइम मॅनेजमेंट करायचं तर तो फीडबॅक पण घेणं महत्त्वाचं. फीडबॅक इज तुमचं थोडंसं वाढवायला पाहिजे. येस. डिजिटल स्किल्स बऱ्यापैकी यूज करत होतो. ChatGPT ऑलमोस्ट मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी ट्रेनिंगमधून शिकलो होतो, तिथून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं. इव्हन आम्ही आमच्या मुलांना पण सांगितलं की तुम्ही ChatGPT वापरा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. एखाद्या दुसऱ्याचं मॅन्युअल कॉपी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये लिहिलेले आन्सर बऱ्यापैकी गुगलवरती लॅब मॅन्युअलचे फोटो अवेलेबल असतात. मुलं काय करतात ते काढतात आणि ते कॉपी करतात. तसं नको करा. तर तुम्ही ChatGPTवरती तो क्वेश्चन टाका, प्रॉपरली आन्सर बघा काय येते आणि ते आन्सर लिहिले तरी चालतील. आणि इथपर्यंत आम्ही मुलांना सांगितलं आणि त्याच्यावरती त्यांना क्वेश्चन आन्सरिंग पण आपल्याला करता येईल. लर्निंग आउटकम्सना माइंड मॅप जसं अगोदर सांगितलं की बऱ्यापैकी कन्सेप्ट माहीत होते, पण ते इफेक्टिव्हली कसे इम्प्लिमेंट करायचे हे आम्ही इथून आमचा टेकअवे आहे. नेक्स्ट पर्सनल बिहेवियरशी रिलेटेड बरेच प्रोफेशनल प्रॅक्टिसेस जे इंडस्ट्रीमध्ये चालतात. जो प्रत्येक वेळी आपण इंडस्ट्री आणि एज्युकेशन जो गॅप म्हणतो ना तो या गोष्टीमुळे असं मला पर्सनली वाटतं की इंडस्ट्री वर्क कल्चर आणि तिथले जे बिहेवियर रिलेटेड गोष्टी येतात त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये नाहीच चालत किंवा त्या इम्प्लिमेंट केल्या जात नाही. आमचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असल्यामुळे आम्ही मिडवे असतो, इंडस्ट्रीकडे पण नसतो आणि जास्त एज्युकेशन म्हणजे गव्हर्नमेंटकडे पण नसतो. आम्ही जर कुठलंही प्रपोजल दिलं ना तर ते आमचं 1 आठवड्याच्या 10 लाखाचं असलं तरी सँक्शन होतं. आम्हाला कुठलीही गोष्ट परचेस करायला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. मी जॉईन केल्यापासून जवळपास 2 वर्षामध्ये 35 लाखाचं मी परचेस केलेलं आहे आणि ऑलमोस्ट आत्ता 10 लाखाचं माझं पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये मला अजून एक लॅब डेव्हलप करायची. हाऊसकीपिंगशी रिलेटेड हे आम्ही आता इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये 5 इयर्सचे पाल सरांच्याकडून आम्ही शिकलो आणि ज्या एनर्जीनी ॲक्च्युली सरांनी डिलिव्हर केलं ना तर अगेन की हे परत आपले जे बाकीचे सॉफ्ट स्किल्स आहेत ना त्याला ते इफेक्ट करते. तर 5 इयर्स इम्प्लिमेंट केलं तर टीम बिल्डिंग होईल, सगळ्या ॲक्टिव्हिटीज, टाईम मॅनेजमेंट होईल. ॲक्च्युली मी ते सरांचं सेशन झाल्यापासूनच इम्प्लिमेंट करायला स्टार्ट केलं. तर काल परवा सकाळी मी चक्क 15 मिनिटात सगळं होतं आणि आय टूक ऑलमोस्ट 1 hour and 30 minutes फॉर दॅट. म्हणजे मी जवळजवळ 1 तास 15 मिनिटं मी स्वतःचं सेव्ह केलं. त्याचं काय केलं? काल लवकर आणलं.
बॉडीसाठी. आणि कधी कधी काय होतं आपण मोबाईल बघण्याच्या नादात झोपायला पण राहून जातो, म्हणजे आपण रेस्ट करत नाही, प्रॉपर रेस्ट घेत नाही आपल्या बॉडीला. 10 minutes already. अपडेटेड टेक्निकल नॉलेजवरती जास्त नाही बोलणार आहे. त्याच्यासाठी मी क्लास वाईज ॲक्च्युली डेट सेट केलेले आहे. तर मी ट्राय करेन की रिसेंट ट्रेंड्स ॲक्च्युली आम्ही दोन्ही सेमिस्टरचा लोड अरेंजमेंट अगोदरच फायनल करतो. तर मी ऑलरेडी रिसेंट ट्रेंड्स माझ्याकडे घेतलेले आहे, रिसेंट ट्रेंड्स आणि प्रोजेक्ट. आता त्याच्यामध्ये या गोष्टी मी इम्प्लिमेंट करेन. की आज 1 तारीख आहे. लास्ट कोट, टुडे स्टार्ट ॲक्शन बिकॉज नो टुमॉरो. थँक्यू.